मुंबईमध्ये आज ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक होती। दुपारी 3 वाजता यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ही बैठक होणार आहे। राज्य सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या जीआरला ओबीसी नेत्यांसह समाजाचा विरोध आहे। सरकारच्या जीआरमुळे ओबीसींचं नुकसान होणार आहे असं ओबीसी नेते आरोप करतायत, ओरड करतायत। दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई लढण्यासंदर्भात चर्चा केली जाणार आहे असं कळतंय। पुढच्या बातमीकडे वळूया। मुंबईमध्ये सरकारनं जो आश्वासन मराठ्यांना दिलं त्याच्यानंतर ओबीसी नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांची बैठक होती आहे। मंत्री अतुल सावे, आमदार परिणय फुके यांच्यासह संबंधित विभागाचे सचिव बैठकीला हजर राहणार आहेत। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष, केंद्रीय आणि राज्य स्तरावरील कार्यकारिणीचे पदाधिकारी असे एकूण 25 पदाधिकारी मुंबईत बैठकीला उपस्थित असतील। 12 मागण्यांसह प्रलंबित 2 मागण्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती बबनराव तायवाडे यांनी दिली आहे। मुंबईमध्ये उद्या ही बैठक होणार आहे। कशा पद्धतीची आज चर्चा होणार आहे? आज सह्याद्रीवर बैठक आहे आपली, काय सांगा? नाही, हे बघा, आमचं आंदोलन सुरू असताना सरकारच्या वतीने, सरकारचं शिष्टमंडळ म्हणून या राज्याचे बहुजन मागास ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय नामदार अतुलजी सावे, डॉक्टर परिणय फुके आणि इतर लोकांच्या सोबत जेव्हा हे शिष्टमंडळ आमच्याशी चर्चा करायला आलं होतं आणि आम्ही ज्या काही 14 मागण्या घेऊन उपोषण केलं होतं त्या 14 मागण्यांवरती सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यापैकी 12 मागण्या पूर्ण करण्याचं जे आश्वासन माननीय मंत्री महोदयांनी दिलं होतं आणि 2 ज्या धोरणात्मक निर्णयाशी संबंधित मागण्या आहेत त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कॅबिनेटमध्ये ठेवून मान्यता घ्यावी लागेल। त्यासंबंधी मुख्यमंत्र्यांसोबत आपण चर्चा करू असं म्हटल्यानंतर मंगळवारी त्यांनी मुंबईला बैठकीला आपण या अशा प्रकारचे निर्देश दिले होते। आम्ही समाधानी झालो होतो, उपोषण मागे घेतलं आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे उद्या 4:30 वाजता मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आम्ही जाणार आहोत। कुठेतरी ओबीसीचा जो जीआर, ओबीसी समाजाला आज जीआर निघेल, कशा पद्धतीने अपेक्षा कराल सरकारकडून? नाही, सरकारकडून आणि मी आत्तापर्यंत आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे की हा जो शासन निर्णय 2 तारखेला निघालेला आहे त्याच्यामुळे 2 गोष्टी स्पष्ट आमच्या ज्या मागण्या होत्या की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येऊ नये। सरसकट हा शब्द 2 वर्षापासून आंदोलनकर्ते वापरत होते, पण यावेळेस आंदोलनकर्त्यांनी सरसकट हा शब्द मागे घेतला। सरकार याच्या आधी सांगत होतं की आम्ही सरसकट प्रमाणपत्र देणार नाही आणि ज्या प्रेशरने ते सांगत होते शब्द त्यांनीच मागे घेतला आणि जो शासन निर्णय निघाला त्याच्यामध्ये ओबीसीतून आरक्षण सरसकट जाईल अशा प्रकारची कुठलीही तरतूद नाही आणि त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का पोचला नाही आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात यावे असा शुद्ध शब्दप्रयोग त्या शासन निर्णयात नाही, म्हणून आमच्या ओबीसी समाजाचं कुठेही नुकसान झालेलं नाही। ऋषभ भरकुंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।